नमस्कार. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आणि रेड फ्लॅग तर्फे तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे बिहाइंड द बॅज. मंडळी, आपण नेहमीच पाहत असतो की पोलीस विभाग हा सतत जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतो. ऊन पाऊस कशाचीही तमा न बाळगता पोलीस अधिकारी असोत वा मग कर्मचारी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता, स्वतःची पर्वा न करता दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करीत असतो. आपलं आयुष्य जनसेवेसाठी समर्पित करीत असतो. अतिशय समर्पण भावनेने पोलीस अधिकारी असो वा पोलीस कर्मचारी हे काम करत असतात. मात्र हे काम करीत असताना, जनतेची सेवा करीत असताना त्यांनाही अनेक प्रसंग आहेत, ते त्यांच्या आयुष्यात घडत असतात. मात्र त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून फक्त जनसेवा हा एकच ध्यास ठेवून ते काम करतात. मात्र त्यामागे त्यांची जी मेहनत आहे, कष्ट आहे, त्यांना सहन करायला लागणारा जो त्रास आहे, तो कुठेतरी आपल्या समोर येत नाही किंवा जनतेच्या समोर येत नाही. आणि आपण लगेचच आपलं मत देऊन मोकळे होतो. आणि याचसाठी आपला हा कार्यक्रम सुरू करण्यात आलाय, ज्याचं नाव आहे बिहाइंड द बॅज. आणि आजच्या या आपल्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये आज आपण आमंत्रित केलेला आहे SPPCR अमरावतीचे डॉक्टर दत्ताराम राठोड सर. सर अमरावती इथं SPPCR कार्यरत आहेतच, पोलीस सेवेमध्ये ते कार्यरत आहेतच. त्याशिवाय त्यांचं जे शैक्षणिक आयुष्य आपण पाहिलं तर तब्बल 24हून अधिक पदव्या त्यांनी संपादित केलेल्या आहेत. यामध्ये त्यांनी 11 विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्यामध्ये इतिहास असो किंवा मग फिलॉसॉफी असो, सायकोलॉजी असो, मराठी, हिंदी, इंग्रजी असो, लॉ, अर्थशास्त्र, यापेक्षाही पत्रकारिता, म्हणजे या एकूण सगळ्या विषयांमध्ये त्यांनी ह्या पदव्या संपादित केलेल्या आहेत. आणि पोलीस सेवा हे सुद्धा ते करतायत. तर एकूणच हे सगळं करत असताना त्यांना निश्चितच वेगवेगळे अनुभव आलेले आहेत किंवा त्यांना वेगवेगळ्या ज्या म्हणूया कठीण प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले असतील. आणि या सगळ्याच विषयाच्या आपण कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तेव्हा सगळ्यात आधी आपण सरांचं आपल्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे बिहाइंड द बॅज, या कार्यक्रमामध्ये आपण स्वागत करूया. सर नमस्कार. तुमचा आमच्या या स्टुडिओमध्ये आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर पहिलाच जो भाग आहे त्याची सुरुवात तुमच्यापासून होतीये आमच्या या कार्यक्रमाची बिहाइंड द बॅज. तर त्याबद्दल काय आधी सुरुवातीला सांगाल? मॅडम, आपण आजच्या बिहाइंड द बॅचच्या पहिल्या कार्यक्रमाकरिता, ब्रॉडकास्टिंगकरिता मला बोलवलेलं आहे, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. त्याचप्रमाणे पोलिसांची जी समर्पण भावना असते देशासाठी, राष्ट्रासाठी, तर त्याची कदर आपल्या स्टुडिओने केलेली आहे. किंवा त्याकरिता आपण जे आम्हाला बोलवलं, तर आमच्या पोलीस जीवनातले जे अनुभव आहेत किंवा इतर जे अनुभव आहेत ते आम्ही या ठिकाणी त्याद्वारे आपल्याला सांगू इच्छितो. निश्चितच सर, खूप खूप धन्यवाद. सर तुम्ही पोलीस क्षेत्रामध्ये किंवा पोलीस अधिकारी म्हणून आता गेली बरीच वर्ष कार्यरत आहात. आणि तुमचं सगळं हे काम करीत असताना तुम्हाला वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकायला मिळतात किंवा मग त्या अनुभवायला मिळतात. हे सगळं सुरू असताना आता हे जे काम आहे हे वेगळं सुरू आहे, पण जेव्हा या क्षेत्रात यायचं होतं ते कसं ठरलं? ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? मॅडम, ज्या वेळेला आम्ही कॉलेजला होतो, PGला होतो, त्यावेळेला आम्हाला MPSC म्हणजे काय ही गोष्ट माहीत झाली की स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होता येतं. आमच्या एका गावचे शिक्षण अधिकारी होते आणि आम्ही लहान शाळेत असताना त्यांच्याकडे पाहायचो. ज्यावेळेला ते शासकीय गाडीमध्ये यायचे, त्यावेळेला लाल दिव्याची गाडी, शासकीय गाडी असायची. तर तेव्हापासून आम्हाला प्रेरणा मिळाली. आणि मग आम्ही 10वी झाल्यानंतर, 10वीला मी आमच्या हायस्कूलमध्ये शाळेमध्ये 3rd आलो होतो रँकने. त्यानंतर मग प्रेरणा मिळाली आणि पुढं प्रत्येक वर्षी मी फर्स्ट येत गेलो. आणि त्यावेळेला मी ठरवलं की नोकरी करता करता, पहिल्यांदा मी वयाच्या 18 वर्षी नोकरी लागलो. माझं आज नोकरीला म्हणजे नोकरी लागल्यापासूनच माझं 30वं वर्ष चालू आहे जवळपास. म्हणजे 1993ला मी जॉईन झालो नोकरीला. तर या 30 वर्षाच्या नोकरीच्या काळामध्ये मी नोकरी करता करता स्पर्धा परीक्षा दिली. आणि त्यामध्ये नांगरे पाटील आत्ताचे जे अँटी करप्शनचे ॲडिशनल
हे आहेत ॲडिशनल DG आहेत, हम्म. तर त्यांनी ज्या वेळेला IPS परीक्षा 1997 दिली आणि त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे पाहून पोलीस खात्यामध्ये येण्याचा आम्हाला प्रेरणा मिळाली अच्छा. आणि त्यांचं पहिलं गायडन्स आम्हाला नाशिक या ठिकाणी मिळालं आणि मग आम्ही या क्षेत्राकडे वळालो. अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने ही प्रेरणा मिळाल्यानंतर Yes, तुम्ही yes. या क्षेत्रात आलात. पण हे क्षेत्र करीत असताना जसं तुमच्या ज्या पदव्या आहेत त्या पदव्याच खूप मोठ्या आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही हे केलेलं आहात. तर पण मग याची सुरुवात कशी काय झाली? म्हणजे शालेय जीवन कसं होतं तुमचं आणि मग मला शिकायचंच आहे, मला हे घ्यायचंच आहे, ही पदवी घ्यायचीच आहे, हे कसं काय ठरलं? मॅडम, मी आतापर्यंत आपण जसं उल्लेख केला तसं 11 विषयामध्ये PG माझी झालेली आहे. म्हणजे 11 विषयातली PG आता चालू आहे. एकूण 17 माझ्या डिग्र्या पूर्ण झालेल्या असून 5-6 डिग्र्या सध्या चालू आहेत, म्हणजे 24 टोटल. आणि अजून मला 3-4 विषयामध्ये माझ्या PG राहिलेल्या आहेत. अनुवंशशास्त्र, त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर, अशा 2-4 विषयामध्ये माझ्या अजून पदव्या माझ्या करायचा विचार आहे. आणि जनरली पोलीस खात्यामधले माणसाला अधिकाऱ्याला प्रत्येक क्षेत्रातलं माहिती पाहिजे. या पदव्या घेण्यामागचा उद्देश माझा असा आहे की प्रत्येक विषयामधलं त्याला नॉलेज पाहिजे आणि त्या नॉलेजचा उपयोग, उदाहरणार्थ तुम्ही सायकोलॉजी घ्या. सायकोलॉजी जर तुम्ही त्यामध्ये जर PG केलेला असेल तर त्या सायकोलॉजीचा वापर तुम्हाला आरोपीचं मानसशास्त्र ओळखण्यासाठी होतं. त्याने हा गुन्हा का केला असेल, त्याचा मागे त्याचा मोटिव्ह काय असेल, त्याची मोडस ऑपरेंडी कशी आहे, म्हणजे गुन्हा करण्याची. असं प्रत्येक विषयातून आपल्याला शिकायला मिळतं. इतिहास असेल, कायदा असेल, लॉचे जे माझ्या 5-6 डिग्री आहेत लॉमध्ये, डिप्लोमा वगैरे धरून, त्यामध्ये सायबर आहे, टॅक्सेशन आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ आहे. तर ह्या सगळ्याचा आपल्याला जनरली पोलीस खात्यामध्ये उपयोग होतो दैनंदिन काम करताना. आणि जर वेगळ्या हटके काही केसेस जर आल्या तर आपण ते इझिली सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे आरोपींची मानसिकता ओळखण्यापासून ती अगदी केस सॉल्व्ह करण्यापर्यंत तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचा अगदी प्रत्येक पायरीवर त्याचा तुम्हाला उपयोग होतो आणि तुम्ही तो करून घेता. येस. हां, जसं आपण म्हणतो की प्रत्येक म्हणजे पोलीस अधिकारी झाल्यानंतर आपल्याला खूप जास्त मोठ्या जबाबदाऱ्या येतात आणि मग ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अशी एखादी घटना असते जी आपल्या अगदी लक्षात राहते, म्हणजे ती रोमांचकारी घटना असते आपल्या पूर्ण त्या आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये. तर ती अशी एखादी कुठली घटना आहे का? आम्ही ज्यावेळेला 2011 ते 2024 पर्यंत मी गडचिरोलीला काम केलं, तर नक्षलवादी विरोधी अभियान राबवताना किंवा नक्षल क्षेत्रामध्ये काम करताना अत्यंत रोमांचकारी आणि काय आपल्या जीवावर उदार होऊन ते काम करावं लागतं. आता सध्या दळणवळणाची साधने गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाढलेली आहेत. म्हणजे मोठमोठे नॅशनल हायवेज होत आहेत. समजा नागपूर गोंदिया असेल, गोंदिया गडचिरोली असेल, आता नियोजित तो हायवे आहे समृद्धी महामार्गाला पुढं विस्तारित करून. परंतु त्यावेळेला तशी काहीच परिस्थिती नव्हती. त्यावेळेला आम्हाला पोस्टिंगच्या ठिकाणी जायचं तर मेन रस्ता सोडून, म्हणजे गडचिरोलीमध्ये नक्षलचा एवढा प्रभाव त्यावेळेला होता 2010-11ला की एकाच वेळेला 50-60 पोलीस त्या ठिकाणी मारले गेले 2009ला. खूप मोठी घटना झाली होती. तर मेन रस्त्यावरून सुद्धा पोलिसांची वाहतूक त्या ठिकाणी किंवा मनुष्यबळ जे आहे त्याचं वहन किंवा ट्रान्सपोर्टेशन होत नव्हतं. मग आम्हाला शिरूरच्याला माझी पोस्टिंग झाल्यानंतर गडचिरोलीपासून आम्ही 100 किलोमीटर आतमध्ये होतो. तर तिथं जाण्याकरिता गाडीने, आमच्या शासकीय गाडीने तर जाण्याची परमिशन नव्हती. मग आम्ही आंध्रामार्गे चंद्रपूरमधून आंध्र प्रदेशात जाऊन तसं वळसा घालून आमच्या पोस्टिंगच्या ठिकाणी आलो होतो. अच्छा. म्हणजे जायला रस्ता सुद्धा नाही, आम्ही होडीतून गेलो होतो. म्हणजे विशेष म्हणजे आमची पूर्ण फॅमिली, सामान जे आहे सगळं आम्ही होडीतून नेलं होतं. म्हणजे ह्या अशा फार म्हणजे न विसरण्यासारख्या त्या ठिकाणच्या गोष्टी आहेत. आणि ज्या वेळेला 1-2 वेळेला आमच्या म्हणजे आम्ही त्या ठिकाणी जे गाड्या वगैरे वापरल्या, म्हणजे वापरायचो, तर अशा पोलिसच्या गाड्या त्या ठिकाणी नव्हत्या त्यावेळेला. आम्हाला ज्या गाड्या इश्यू झाल्या होत्या ते त्यावेळेला टाटा सुमो असायची, DYSP टाटा सुमो होते. मग ती जनरली याच्यामध्ये पब्लिकमध्ये जी चालणार त्या निळ्या कलरची थोडीशी डिझाईन असलेली सीड असलेली टाटा सुमो वापरायचो. तरी पण आम्ही नक्षलविरोधी अभियान राबवल्यामुळं किंवा चांगलं काम केल्यामुळं त्यांनी आमच्यावर 1-2 वेळेला अटॅक करायचा पण प्रयत्न केला, परंतु गाडी ती चुकल्यामुळे आमच्यावर फायरिंग झाली नाही. असं नाहीतर ते जे अनुभव आहे ते आम्ही कधी विसरू शकत नाही. एक दिवशी आम्ही आमची पार्टी घेऊन जंगलातून चाललो होतो, तर
मोठं वाहन असायचं, अँटी EMP वाहन म्हणतात त्याला. तर त्या वाहनामधून ते वाहन आमचं अचानक चिखलामध्ये फसलं आणि आम्हाला रात्रभर तिथं थांबावं लागलं. अच्छा. म्हणजे आजूबाजूचा पूर्ण नक्षल एरिया होता. तो दिवस आम्ही कधी विसरणार नाही, की जे आम्ही आमच्या डेअरिंगवर ते म्हणजे आमचं अभियान चालू होतं. सुदैवानं त्या ठिकाणी नक्षल काय आले नाही, नाहीतर आमचे 10-20 जवान आम्ही त्या ठिकाणी शहीद झालो असतो. म्हणजे अशा पद्धतीने खूप रोमांचकारी अशी घटना आहेत. म्हणजे एकूणच आपण म्हणतो की चित्रपटामध्येच पाहायला मिळतात असं नाही, ह्या पोलिसांच्या आयुष्यामध्ये या रोमांचकारी घटना खरं पण ऍक्च्युअल पण घडत असतात. आणि गडचिरोली म्हटलं की सगळ्यांना आधीच भीती वाटते की गडचिरोली नक्षलेट एरिया, आणि मग तिथे जर बदली झाल्यानंतर काय होणार, कसं होणार. पण मग बदली झाल्यानंतर तिथे जावंच लागतं. पण मग एक तर तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काही लोकांनी पोस्टिंग रद्द करून घेतल्या त्यावेळेला, परंतु आम्ही रद्द नाही केल्या पोस्टिंग. आम्ही कोणत्याही राजकीय व्यक्तीकडे किंवा मंत्री किंवा कोणी मुख्यमंत्री यांच्याकडे गेलो नाही त्यावेळेला. आम्ही पोस्टिंग झाली तर आम्ही जाऊन हजर झालो आणि त्या ठिकाणी काम केलेलं. तर मंडळी, अशा पद्धतीनं रोमांचकारी घटना ज्या घडलेल्या आहेत त्या सरांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत जेव्हा गडचिरोलीला पोस्टिंग झाली त्यानंतरच्या. आणि अशा अनेक रोमांचकारी घटना त्यांच्या आयुष्यात आणि त्यांच्या या कार्यकाळामध्ये आहेतच, ज्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत पण आपल्या बिहाइंड द बॅचच्या पुढच्या भागात.